Good morning. Today we start the chapter number 12, perimeter and area. Perimeter म्हणजे काय? परिमिती. आणि एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. म्हणजे मराठीमध्ये परिमिती व क्षेत्रफळ असं या प्रकाराचं नाव आहे. आता व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर? परिमिती म्हणजे काय? सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. सगळ्या बाजूंची बेरीज. दिलेल्या आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. Sum of length of all sides of a closed figure is called perimeter of that figure. Sum of the length of all sides of the closed figure. एका बंद आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे त्याची परिमिती. आता पॉलिगॉन असेल. पॉलिगॉन म्हणजे ज्याला 3 पेक्षा जास्त साइड्स असतात. पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन म्हणजे पॉलिगॉनची त्याला बहुभुजाकृती म्हणतो आपण. बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर काय? सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. सगळ्या बाजूंची बेरीज. आता आपण यावर्षी किंवा आपण फक्त दोघांची पेरिमीटर काढायला शिकणार आहोत. या सुरुवातीला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 into साइड. हे बघा हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे ऑल 4 साइड्स कॉन्ग्रुएंट ईच अँगल राईट अँगल. चारही बाजू सारख्या, प्रत्येक कोण काटकोन, चारही बाजू सारख्या. मग 1 2 समजा ही 5 आहे, ही 5 आहे, ही 5 आहे, ही 5 आहे. 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 20 आणि 5 4 गाड्या आहे म्हणून 5 चौक 20. ही 5 म्हणजे कोण आहे? साइड. आणि 4 साइड. 4 into साइड ज्याला 4L. साइडला जर तुम्ही L अक्षर वापरलं किंवा स्मॉल a वापरला तर आपण 4A असंही म्हणू शकतो. साइड बाजूला का कोणता अक्षर वापरलं त्याच्यावर. एरिया ऑफ स्क्वेअर साइड स्क्वेअर. साइड इंटू साइड हा एरिया ऑफ स्क्वेअरचा क्षेत्रफळाचं सूत्र आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं बाजूवर्ग म्हणजे याला जर L म्हणलं तर L वर्ग होईल. बरोबर. आता रेक्टँगल L अधिक B अधिक L अधिक B. 4 बाजू 2 L येतात 2 B येतात. L म्हणजे लेंथ आणि B म्हणजे ब्रीड. मग पेरिमीटर perimeter of rectangle 2L plus 2B आणि area of rectangle L into B. length into breadth असे फॉर्म्युले सोपे आहेत ना. These 4 formulas are very important for us. हे 4 सूत्र लक्षात ठेवा. एरिया ऑफ स्क्वेअर, साइड स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल L into B, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 into साइड, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2L plus 2B. लेट्स टेक एक्झाम्पल रिपीट ऑफ दॅट. बघा याच्यावरचे एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. साइड ऑफ स्क्वेअर इज 6 cm. Find its area and perimeter. बघा साइड ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरची साइड आपण 6 cm म्हणू. पेरिमीटरला मी P अक्षर वापरतो, एरियाला A वापरतो. बघा पेरिमीटर 4 into साइड म्हणजे 4L. 4 गुणिले 6 24. 6 चौक 24. एरिया पेरिमीटर असल्यामुळे जे लेंथला साइडला जे युनिट आहे तेच युनिट नाही सर. एरिया. आता एरिया ऑफ स्क्वेअर साइड स्क्वेअर म्हणजे L स्क्वेअर 6 स्क्वेअर 6 वर्ग 6 36 आणि एरिया असल्यामुळे cm स्क्वेअर किंवा स्क्वेअर cm म्हटलं तरी चालतं. अशा पद्धतीने आपण साइड दिली असता एरिया काढलाय. अजून आपण एक गणित घेऊया. साइड is equal to 2.5 cm. Find perimeter and area. बघा पेरिमीटर बरोबर 4 into
साईड 4 इंटू एल, एलची किंमत 2.5 आहे बघा, एल म्हणजे साईड, 25 चौक 100, एक घर पॉइंट सीएम, आणि एरिया बरोबर साईड स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर, एलची किंमत 2.5 चा स्क्वेअर, 25 2.5 इंटू 2.5 625 आणि 2 घर, आणि युनिट येईल सीएम स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला जर साईड दिली तर आपल्याला एरिया आणि पेरिमीटर काढता आली पाहिजे. आता लेंथ and breadth of rectangle are 20 cm and 15 cm. Find its perimeter and area. कळलं? लेंथ किती आहे? लेंथ एल किती आहे? 20 आणि ब्रेड किती आहे? 15. तुम्हाला काढायचं पेरिमीटर आणि एरिया. बरोबर? पेरिमीटरचा फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2l + 2b, 2 गुणिले l किती आहे? 20 आणि 2 गुणिले b किती आहे? 15. 20 दुनी 40, 15 दुनी 30, 70. पेरिमीटर असल्यामुळे युनिट सेंटीमीटर येईल. एरिया ऑफ रेक्टँगल एल इंटू बी. बघा एल किती आहे? 20 आणि बी किती आहे? 15. 1 0 7 15 दुनी 30 सीएम स्क्वेअर. आता एक्झाम्पल नंबर 4. सोपं आहे ना, सूत्रात फक्त किमती भरायच्या, गुणाकार. समजा एल दिली 7.5 सीएम आणि बी दिली 1.5 सीएम. बघा पेरिमीटर 2l अधिक 2b. एल किती आहे? 7.5, बी किती आहे? 1.5. 75 दुने 150, एक घर पॉइंट. 15 दुने 30, एक घर पॉइंट. 15 म्हणजे 15 आहे, 3 म्हणजे 18 सेंटीमीटर. एरिया लेंथ इंटू ब्रेड, एल 7.5 आणि ही 1.5. गुणाकार करा आणि इथे पॉइंट नंबर एक एक घर म्हणजे 2 घर उत्तर द्यायचे. 15 5 75, 15 7 105, 112 आणि पॉइंट नंतर इथे एक आणि इथे 2 घर आहेत म्हणून हे झालं त्याचं आन्सर. अशा पद्धतीने आपण पेरिमीटर काढू शकतो, त्याचप्रमाणे एरिया पण काढू शकतो. कुणाचा? स्क्वेअरचा आणि रेक्टँगलचा. आता आपण पुस्तकातली गणित बघूयात. पुस्तकामध्ये पहा पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 64 cm if its length is 70 cm. What is its breadth? बघा गणित समजून घेऊया. अजून एक गणित आहे ते पण मी लिहून ठेवतो. आपण एकदमच 2 गणित घेऊयात. पहा द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ऑफ लेंथ 20 and breadth 20 cm is equal to the perimeter of a square. What is the length of the side of that square? बघा लिसन केअरफुली. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगल आहे त्याची पेरिमीटर दिलेली आहे म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 64 cm. ही बिट्स लेंथ म्हणजे एल किती दिलाय
17 cm. व्हॉट इज इट्स ब्रीथ? ब्रीथ म्हणजे बी काढायचं आहे. इथपर्यंत कळलं? आता मला पेरिमीटर दिल्यामुळं फॉर्म्युला आहे 2l अधिक 2b. बरोबर का? रेक्टँगलचं सूत्रात किती भरा? p च्या जागी किती भरा? 64. 2 गुणिले l माहिती आहे का? माहिती आहे. प्लस 2 गुणिले b माहिती आहे का? नाही. 17 दुने 34. हा 2b होईल. बरोबर? हा मला b काढायचा आहे. 34 वजा होईल. बरोबर आहे का? म्हणजे 2b बरोबर 2b इकडून घेतले 64 मधून 34 गेले आणि गुणिले 2 भागिले होईल. मग काय उत्तर येईल? ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज 15 cm. रेक्टँगलची ब्रीथ किती आहे? 15 सेंटीमीटर आहे. संपलं गणित. काय केलं मी? फक्त पेरिमीटर सूत्र वापरलं. ज्या किमती दिल्या त्या भरल्या आणि ते इक्वेशन सोडवलं. यू विल गेट आन्सर b is equal to 15. आता इथे बघा परत पुन्हा गणित समजून घेऊ. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ऑफ लेंथ 28 and ब्रीथ. बघा लेंथ 28, ब्रीथ 20 cm and perimeter of rectangle. So you can easily find perimeter. So perimeter of rectangle 2l अधिक 2b. 2 गुणिले 28 आणि 2 गुणिले 20. 28 दुने 56, 20 दुने 40. ही झाली पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ही झालं 96. आता गणिताचा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ऑफ लेंथ 28 and ब्रीथ इज इक्वल टू ही पेरिमीटर कोणाबरोबर आहे? इक्वल टू म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू किती? 96 cm. म्हणजेच तुम्हाला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आलं. हे महत्वाचं भेटलं तुम्हाला, कारण स्क्वेअरची रेक्टँगलची पेरिमीटर सारखी आहे, पण पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? 4 इंटू साइड, ज्याला आपण 4 इंटू l म्हणतो. हे सूत्र p बरोबर 4 गुणिले l. पण पेरिमीटर किती आहे? 96. 4 गुणिले l हा गुणिले 4 भागिले होईल, म्हणजे 96 भागिले 4 आणि 96 ला 4 गुणिले 8 आणि 4 चौक 16. किती आलं उत्तर? 24. आणि मग तुम्ही म्हणणार l म्हणजे साइड आहे कोणाची? साइड ऑफ स्क्वेअर is 24 cm. पहा बरं काय अर्थ आहे तुम्हाला? अशा पद्धतीने आता आपण प्रॅक्टिस सेट 44 जो आहे त्यातली काही गणिते सॉल्व्ह करूया. बघूयात बरं त्यातली गणिते सुटतात का आपल्याला. नीट चेक करा. प्रॅक्टिस सेट 4.4 सॉरी 44 नॉट 4.4. दिसा नीट लक्ष द्या. बघा पहिला प्रश्न. इफ द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज डबल. लेंथ ऑफ रेक्टँगल l, ब्रीथ b. हाऊ मेनी टाइम्स पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज? पेरिमीटर काढायचे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2l अधिक 2b. बघा बरं का, ते जनरली आपलं सूत्र आहे. पण ते काय म्हणतात? लेंथ आणि ब्रीथ जर डबल केली न्यू लेंथ आणि न्यू ब्रीथ. न्यू लेंथ होईल 2l आणि डबल करायचं म्हणजे 2 ने करायचं दुप्पट. डबल म्हणजे 2 ने मल्टिप्लाय बाय 2. पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल सूत्र काय? 2 l म्हणजे आता नवीन किती आहे? 2l आणि 2 नवीन ब्रीथ किती आहे? 2b म्हणजे 4l
old rectangle. Perimeter of old rectangle. Perimeter of new rectangle 2 into perimeter of old rectangle. आपल्याला विचारलं काय? How many times the perimeter of the old rectangle will that of the new rectangle? That is the answer. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही काय म्हणणार? Perimeter of new rectangle is double the perimeter of old rectangle. असं उत्तर लिहायचं. Perimeter of new rectangle is double the perimeter of old rectangle. संपलं, कळलं काय? सोपं होतं एकदम. दुसरं सुद्धा असंच आहे बघा, समजून घेऊया आपण आधी गणित काय आहे. If the side of the square is triple, how many times the perimeter of the first square? आता बघा बरं का, old square side is equal to L आणि perimeter of old square 4 into side म्हणजे 4L. आता side of new square काय म्हणतात ते बघा बरं का. If the side of the square is triple म्हणजे तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं 3L. How many times the perimeter of the first square is to the new square? Okay, बघा perimeter of new square 4 into side काय नाही सूत्र बघा, साइड L घेतली, पेरिमीटर 4 गुणिले बाजू जुनं, आणि न्यू साठी काय आहे, साइड ट्रिपल आहे 3L घेतलं, पेरिमीटर सूत्र तेच 4 into side. साइड किती बघा बरं आता नवीन 3L 4 3 12L. बरोबर आहे का? कळतंय का? किंवा असं करूया, हा 3 इकडून घेतो आणि तिकडून 4 घेतो, हा 4L म्हणजेच कोण आहे, पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. बरोबर आहे का? पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. आणि इकडून काय येईल, पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर. उत्तर काय लिहिणार, पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज 3 टाइम्स पेरिमीटर ऑफ old square. Perimeter of new square is 3 times perimeter of old square. साधी सोपी गणित आहे बघा, समोर दिसत आहे. आता तिसरं गणित, या अशी आकृती बघा, हे 15 मीटर आहे, हे 5 मीटर आहे, हे पण 15 मीटर आहे, हे 10 मीटर आहे. मी अशी कन्स्ट्रक्शन केली बघा. बरोबर. मग मला सांगा, आपल्या विचारलं गिव्हन alongside the diagram of the playground, it shows the length of its sides, find the perimeter of playground. आपल्याला पेरिमीटर काढायची. मग पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड, बरोबर. आता मी जर समजा बाजू घेतलं A B C D E F, बरोबर, A B C D E F आणि F G, बरोबर. आता बघा या क्वाड्रंट मध्ये इन क्वाड्रंट ई, आता हा जो आहे E D C G किंवा G C D E अपोजिट साइड सारखे आहेत ना, मग त्या किती होते, 15 आणि 5, बरोबर आहे का? ही जर काय आला ग्राफ सगळ्यात लास्ट वाला आता मी तुझे खाली आहे. बघा आता या ठिकाणी ही 5 आहे ना, GC म्हणजे ही पण 5 होईल, ही 15 म्हणजे ही पण 15 होईल. म्हणजे कसं लिहू आपण, GC इज इक्वल टू ED इज इक्वल टू 5. आता युनिट इज मीटर इज गिवन, सो मीटर. त्यानंतर ED इज इक्वल टू DC is equal to 15 meter. Okay.
आता GCD is a rectangle, so these are the opposite sides. Opposite sides of rectangle are congruent. That's why that two sides and that two sides are congruent. Because of that, EG and DC is 15 and ED and DC is 5. So all of you understand what we have to find, which method we use. Okay, here now in rectangle ABDF, opposite sides congruent. So AB is equal to, so FD is 10 plus 5, 15. FD is equal to FE plus ED. So 10 plus 5, 15. And AF is equal to BD. And BD म्हणजे कोण आहे बरोबर? BD is equal to BC plus CD. 15 plus 15, 30 meter. So perimeter of याची काही गरज नाही आपल्याला. we have to find only FD, AF. FD, where is FD? FD ची पण गरज नाहीये. So हा 5, हा 15, हा 15. म्हणजे BD किती आला? 15 plus 50. BD is equal to BC plus CD. 15 plus 15, 30 meter. म्हणजेच AF is equal to BD is equal to 13 meter. Opposite sides of rectangle are, इथे लिहून टाकायचं, opposite side of rectangle are congruent. समोरच्या बाजू कशा असतात? एक करू. आता perimeter of playground is equal to, बघा AF बाजूची बेरीज AF, FE, EG, GC आणि BC. हे आताच काढलं किती? 30. FE किती आहे? 10. EG 15, GC 5 आणि BC 15. हे होईल 40. 15 5 20, 15 30 आणि 5 35. So answer is 75. बघा बरं काय ते चुकतंय आपलं. 30 झालं. 30 प्लस 15 प्लस 15, 15 15 30, 30 40 45, 45 30 40, 15. AB is not, AB राहिले ना, AB पण राहिले ना, प्लस AB. AB किती आहे? AB पण काढायला लागेल आपल्याला. FD बरोबर FD अधिक ED 10 अधिक 5 15. आणि मग AB बरोबर इथे लिहू आपण, AB बरोबर FD बरोबर 15 cm. अधिक 15 उत्तर लिहून टाका. पेरिमीटर ऑफ ग्राउंड इज, प्लेग्राउंड इज हाऊ मेनी? करेक्ट, 90 meter. आता लास्ट एक्झाम्पल ॲज शोन इन फिगर. 4 napkins of the same size were made from a square piece of cloth of length 1 meter. बघा 1 मीटर बाजू असलेल्या असा तुकडा एक नॅपकिन आहे, याची प्रत्येक बाजू 1 मीटर आहे. आणि याच्यापासून काय करायचं बघा. 4 napkins of the same size were made from a square piece of cloth of length 1 meter. What is the
length of lace will be required to trim all four sides of all the napkins. बघा आपल्याला काय करायचं, व्हॉट इज द लेंथ ऑफ लेस. लेस लावायचे 1 2 3 4 रुमाल आहेत. हा स्क्वेअर तुकडा आहे, याचे 4 रुमाल तयार केले आणि या प्रत्येक रुमाला 4 बाजूने काय करायची, लेस करायची लेस. मग आता आपण काय करू, 4 तुकडे येतं, मग आता त्यातला एक तुकडा काढू. मग आता समजा आकृतीमध्ये बघा 1 मीटरची साईड आहे, मग इट इज डिवाइडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. मग साईड ऑफ ईच, आता साइड ऑफ ईच पीस म्हणूयात किंवा साइड ऑफ ईच न्यू स्क्वेअर शेप क्लॉथ 1/2 मीटर. म्हणजे हे जो तुकडा आहे ना, याची बाजू किती असेल, 1/2. बघा ना, स्क्वेअर तुकडा आहे, सारखे करायचे म्हणजे मधून करणार ना आपण असं. हे 1/2 हे मधून केलं, ही 1/2 सगळ्या बाजू किती आता 1/2 झाल्या. म्हणजे प्रत्येकाची साईड अशी किती जण येतं, 4 येतं 4. मग आता पेरिमीटर, एकाची पेरिमीटर ऑफ 1. आता काय नॅपकिन म्हणूयात, 1 नॅपकिन पेरिमीटर 4 इंटू साइड 4 इंटू 1/2 म्हणजे 2 मीटर, बरोबर का. आणि मग पेरिमीटर ऑफ 4 नॅपकिन 4 गुणिले 2 मीटर, 4 गुणिले 2 म्हणजे किती आलं, 8 मीटर, बरोबर आहे का. संपलं. प्रत्येक याची पेरिमीटर 4 बाजूची बेरीज, याची 4 बाजूची बेरीज, याची 4 बाजूची बेरीज. मग एकाची पेरिमीटर म्हणजे साइड हाफ आहे, म्हणून एकाची पेरिमीटर ऑफ नॅपकिन 4 गुणिले पेरिमीटर ऑफ स्क्वेअर शेप म्हणा. नॅपकिन बरोबर 4 गुणिले बाजू 4 इंटू साइड 4 गुणिले 1/2 बेजूने 4 म्हणजे 2 मीटर. आणि असे किती येतं, 4 नॅपकिन आहे म्हणजे त्याची पेरिमीटर आली 8 मीटर. अशा पद्धतीने मला असं वाटतं आपला 44 संपलाय. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.